हॉटेल जलपरीचे मालक आहेत आपले रविदादा, त्यांच्याकडे टू व्हीलर वरती गेला होता. काय नाही, जिगरी 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 म्हण जवळ थांबून हिने हिथं कोणीही येऊ नका, ही नुसतं रील पुरतं व्हायरल एवढ्या गर्दीचे ह्याला मॅनेजमेंट जुळत नाही. तर ज्याला जेवण आवडत नाही ना त्याने बिल द्यायचं नाही. आता तुम्ही नुसतं पैशापुरती शाखा देणार पुन्हा तुम्ही गाबाळ गुंडाळून हे तुझी म्हणले पुन्हा काय रे स्टार झालो तरी लेवलला जा जमिनीवर, असं काय आबाळात हेलिकॉप्टर मध्ये नाही ना अजून बाकीच्या सारखं. असं झालं का एखाद्या कस्टमर सोबत लय वाद झालाय? 10 वेळा हातापाया पडले. जो तुम्ही रील मध्ये ना तीच रील मध्ये पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्ट मध्ये. तर आज आपल्या सोबत आहेत हॉटेल गुलट्याचा वाडा याचे मालक. तर सर्वात आधी आज सर आम्हाला तुमचं नाव आणि आपल्या हॉटेल बद्दल काही गोष्टी सांगा. नमस्कार मित्रांनो, हॉटेल गुलट्याचा वाडा पंढरपुरात सध्या तरी खूप चर्चेच आहे आणि पंढरपूरपासून थोड्याशा अंतरावर खेडेगावाकडे पण पंढरपुरात खूप चांगला प्रतिसाद आहे. हॉटेल गुलट्याचा वाडा. तर हॉटेल गुलट्याचा वाडा टाकायचा तुमच्या मनात कसा विचार आला बरं सर? हॉटेल क्षेत्रात एकतर पहिल्यांदा किचनच्या बाबतीतलं महत्त्वाचं आहे हॉटेलमध्ये. वस्ताद होणं, कारण गावाकडल्या बाजूला कसं असतं, ज्याचा वस्ताद क्वालिटीचा त्याच्या हॉटेलला गर्दी जास्त. तो वस्ताद तिथून दुसरीकडे गेला, सगळं कस्टमर तिथून दुसरीकडे जाणार. हे वीक पॉईंट होता पहिल्यांदा हॉटेलचा. मग स्टार्टिंगला पहिल्यांदा मी स्वतः शेफ झालो आणि नंतर मग हॉटेल चालू केलं. आता आपलं जे हॉटेल आहे त्या हॉटेलचा कुक कोण आहे? तुम्ही स्वतः बाहेरचा माणूस नाही. कोणी म्हणलं नाही पाहिजे मी असलं तर चालेल, तिथं गुलट्या असलं तरच चाललं पाहिजे. पण हॉटेल गुलट्याचा वाडा सुरू करण्या अगोदर तुम्हाला काय हॉटेल लाईन मधला एक्सपिरियन्स होता का? होता ना तसा. मी 1 वर्ष पार्टनरशिपमध्ये हॉटेल चालवलेलं. हॉटेल म्हणजे आपल्या हॉटेल चिटकूनच शेजारी एक हॉटेल आहे, तिथं पार्टनरशिपमध्ये चालवलं मित्रांसोबत. त्या हॉटेलमधून तुम्ही एक्सपिरियन्स घेतला आणि त्या हॉटेलमधून तुम्ही बाहेर का पडले आणि तुमचं हॉटेल चालू करायचा विचार कसा काय डोक्यात आला? मैत्री होती, मैत्रीत एक हॉटेल टाकलं दोघांनी. भाऊ काहीतरी बिझनेस असा म्हणजे असा करावं, दोघांना सोबत पण फिरता येईल आणि हॉटेल म्हणजे पैसे पण येतील म्हणून दोघांनी टाकला. पण काय गोष्टी असते तर त्याचं दुमत झालं असेल, माझं दुमत झालं असेल, म्हणजे एकाची चुकी असं नाही, दोघांच्या पण चुकी असतील त्यात. मग ते थोडंसं दुरावा निर्माण होऊन मी बाजूला सरगलो किंवा काढलं. थोडक्यात आपल्याला बाजूला काढलं, आपण बाजूला सरगलो, बारकून बाजूला सरकलो, पण आता टॉप केलं. वादविवाद का झाला तुमचा? पैशावरूनच होणार. प्रत्येक व्यवहारात म्हणजे प्रत्येक नात्यात व्यवहार आला की 100% नातं संपतं. तिथे मेन मैत्रीत पैसा आला ना पहिल्यांदा, मैत्री पण तुटली. सगळं विषय संपला. तर बरं, तुमचं हॉटेल चालू करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? स्टार्टिंगला एक तर डोक्यात एकच होती की बाबा आपल्याला कोणीतरी डावलले आणि आपल्याला ज्या चौकातून बाजूला काढले ना त्याच चौकात आपलं मार्केट तयार करायचं, की जेणेकरून तिथं बाद म्हणून बाजूला निघलो ना. निघताना उलट्या बाद आहे किंवा ह्याच्यात चुकी असलेल्या. मोर्चा जे होता तो चांगला होता, प्रॉपर्टीनं असेल किंवा तिथल्या त्या मानसिकतेनं लोकांनी त्यांना मन जिंकलेली. त्यामुळे तिथून मला बाजूला काढताना असं की बाबा चल तू सर बाजूला, असं नाही काढलं. मला म्हणजे प्रयत्न केला की बाबा मी वाईट मी उलट्या किती वाईट बातमी मी उडी केली ना की मला लाज वाटायला त्या चौकात जायला सुद्धा. ती बाजूला सरकून आपलं त्याच चौकात करायची हवं म्हणून टाकलं. बरं, जे पहिलं नाव खराब झालं होतं ते आता चांगलं पहिलं दुसरं नाव होतं, पण म्हणलं ज्या नावानं आपल्याला खराब झालंय ना, आपलं नाव उलट्या नावानं खराब झालं ना नाव, म्हणलं ते उलट्याचंच नाव गाजवायला काय जरा. पहिल्यांदा किळस येत होता, ज्या टायमाला लई बेकार बदनामी झाली त्या टायमाला. पण आता प्रेम त्याच नावानं प्रेम दिलं, गुलट्याच नावानं, गुलट्याच नावानं दिलं, म्हणून तर गुलट्याचा वाडा नावानं टाकलं. बरं, आता जो हॉटेल लाईनचा ट्रेंड चालू आहे तो ट्रेंड कोणी आणि कसा आणला बरं? आता ट्रेंड चालू आहे हॉटेल लाईन मध्ये, पाहिलं तिकडं रील्स व्हायरल होतात आणि चांगला प्रतिसाद भेटतोय. ज्यांचा रील व्हायरल होतात त्यांना कस्टमर पण येतात. तर हा ट्रेंड कोणी आणला खरोखर सांगा? ट्रेंड आणला ना आता पहिले आहेत ना आपले धाराशिव जिल्ह्यातले आहेत बरेचसे हॉटेल. नाव सांगू शकता की बाबा यांनी यांच्या रील टाकले आणि तेव्हापासून हॉटेल लाईन मध्ये ट्रेंड आला? नाही, नाव सांगितलं तर त्यांना लेट उचलो, पुन्हा माझी बिनकामी अब्दा होईल. त्यामुळे ती नाव न घेता आणला, त्याने आणला, आणण्याबद्दल काय नाही. कुठल्या जिल्ह्यातल्या व्यक्तीने आणला? आपण धाराशिव जिल्ह्यातले सगळे आता सगळ्यांसोबत भेटलोच ना. परवा मी बागेश्वरी हॉटेलच्या मालकासोबत भेट झाली, रविदादा सोबत झाले. हे सगळे संपर्कात चांगले आणि जेव्हा भावाचे येते, म्हणजे ते वाटत नाही की बाबा एवढ्या मोठ्या आयडीची माणसं आहेत ती आपल्याला किंमत देणार नाही ती. पण जोपर्यंत आपण रिअलिटीने तिथं जात नाही ना तोपर्यंत ते माणूस काय आहे कळत नाही. मी रविदादाला फक्त व्हिडिओवर बघत होतो किंवा बोलत होतो कॉलवर, पण ज्या टायमाला रविदादा असेल, हॉटेल बागेश्वरी असेल, त्यांच्या संपर्कात गेलो ना, त्यांच्यापासून 10 मिनिटाचा वेळ मागून घेतल्यावर तो 2-2 तास त्यांनी वेळ दिला. एवढी प्रेमळ माणसं आहेत ती. पहिलं तुम्हाला असं वाटायचं की मोठे असतील आपल्याला भाव देणार नाही, भेटल्यावर तुम्हाला त्यांचा 100% माणूस म्हणजे ते रिअल मध्ये खरंच एकदम
माणुसकीची माणसं आहे ती. भले ट्रेंडचा काय विषय असेल पण माणसं माणुसकी बऱ्यापैकी सांगता येईल की ह्या लोकांनी ट्रेंड आणला. होय होय, त्या लोकांनी जाणला 100% त्यांनी जाणला. त्याचा सगळ्यांना फायदा. होय होय होय, प्रत्येकाने करून घ्यायला पाहिजे होतं. ती काही जणांनी केलं नसेल. मी काय स्वतःचं हॉटेल होतंच, 2 वर्ष झाले हॉटेलला. मी 8-9 महिन्यात फुल ट्रेंडला आलो. पहिला पण होतच होता काउंटर, असं नाही की बाबा माझं बंद होतं हॉटेल. प्रत्येकाचे हॉटेल होतेच, पण ज्या टायमाला सोशल मीडियाला धरलं, आता मी कोणाच तरी बघून धरलं थोडक्यात. मी काय असं ऑन कॅमेरा सांगतो, मी सगळ्यांचं असं मी बघूनच केलंय. मी लई झालाय म्हणत नाही, मी त्यांचं बघूनच शिकलो. आणि आता पंढरपूर तालुक्यात पुरतं तरी चांगला फेमस आहे. मला काय महाराष्ट्रभर व्हायचं नाही, पण आमच्या गावापुरतं फुल फॉर्मला आहे. आणि गाव पण त्या पट्टीनंच प्रेम देते. यायला तळकट मळकट आहे पण स्वतःचा भाव आपला आहे, त्या हिशोबानंच प्रेम देते गाव पण. तिथं काय होत असते थोडंफार वादवाद, तेवढं चालतच असणार त्याला काय. बरं, तुमच्या मते जर एखाद्या हॉटेल मालकाला आपला हॉटेल व्यवसाय पुढे घेऊन जायचा असेल तर त्यांनी काय काय गोष्टी केल्या पाहिजे? काही एक तर पहिल्यांदा क्वालिटी. कारण आरडून मिळ खात नसतो इंस्टाग्रामला. ओरडून किती दिवस चालणार आहे? एकदा येतं माणूस, पुन्हा येत नसतं. पण तुम्ही जेवढ्या पट्टीनं ओरडताना किंवा जेवढा असा आवाज करून तुम्ही रीलमध्ये बोलताना, त्या पट्टीत क्वालिटीत दम पाहिजे. क्वालिटीत दम असला ना माणूस 100% येणार. पहिले बी असंच होतं, इंस्टाग्राम धरायच्या अगोदर क्वालिटीत दम होता, पण मी इंस्टाग्रामला धरले नसल्यामुळे माणसांपर्यंत पोहोचत नव्हतं. पण आता तर सोशल मीडियामुळं क्वालिटीत पण दम आणि माणसांपर्यंत गेले. तीच माणसं रिपीट. आपल्या इथं काय हायवे नाही आपल्या हॉटेलच्या समोर. तिथं 7-8 वाजता जायचं म्हणलं तर भूताचं भ्या वाटतं, एवढं डेंजर रस्ता आहे. तरी पण फुल गर्दी जामिंग होतं. सिटीतल्या लोकांना होत नाही तेवढी, सिटीतल्या हॉटेलवाल्यांना. ते आपलं आउटसाईड असेल, मग ते लोकांचं प्रेम माझ्याबद्दल असेल किंवा हॉटेलबद्दल असेल, 100% क्वालिटी देतो. मला माहिती आहे क्वालिटी देतो म्हणून एवढं कस्टमर राहत. तर शक्य नाही त्या गोष्टी. आतापर्यंत 8-9 महिन्यापूर्वी ज्या टायमाला चालू केलं तर त्या टायमाला जसं कस्टमर त्यात वाढत गेले, पण असं कस्टमर तुटत गेलं नाही. क्वालिटी मेंटेन. तुम्ही त्या टायमाला जरी जेवून गेला, आता आला तरी तीच क्वालिटी मिळणार. तुमच्या मध्ये एखादं जर लय मोठं हॉटेल आहे किंवा स्टाफ चांगला आहे, सगळ्या गोष्टीची तल्ली तिथे आहे, त्याच्यापेक्षा जर त्या हॉटेलकडे क्वालिटी नसेल तर त्याला कस्टमर रिटर्न येणार नाही. मेन गोष्ट क्वालिटी असेल तरच कस्टमर. आता आपलं छपरात हॉटेल आहे, आपल्या इथे काही एसी नाही, कुठं पंखा नाही, कूलर नाही, काय नाही, तरी 150 माणसं वन टाइम बसते. 500-600 थाळ्या जाते त्या. एवढी माणसं काय, सगळीकडे 200-250 रुपये जेवण मिळतं. आपणच काय लय कमी देतो असा विषय नसतो. क्वालिटी माणसं उभं राहते, वेटिंग करून जेवून जाते. एसी मध्ये जेव्हा असं काय ना, क्वालिटी असलं की माणूस 70 वर्षात बसतो. कारण गावाकडली लोक आहे आम्ही, क्वालिटी जिथं आहे तिथं जाणारच ना लोक. 100%. तुमचा इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब ह्या 3 ऍप पैकी कुठल्या ऍपवरती जास्त रील्स व्हायरल झाल्या? मला माझं इंस्टाग्रामवरच बऱ्यापैकी माहिती झालं. आणि मला जास्त माहितीच नाही एक तर मोबाईलमधलं. आपण कधी मोबाईलच्या एवढे भानगडीतच नव्हतो. ज्या टायमाला इंस्टाग्राम ओपन केला, आता मोबाईल घेतल्यापासून फक्त इंस्टाग्रामच आहे. त्यात इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबला काय कधी बघत नाही, काय नाही. हे ज्यावर सकाळी उठलं की अपडेट देणे आणि संध्याकाळी उठलं की संध्याकाळची गर्दी दाखवणे. आणि तिकडं डोक्यात बसत चालले माणसं. रोज नुसते अपडेट देते. गर्दीचं काय, आपल्याकडे एडिटरचा प्रॉब्लेम. आपले ते एडिटर कोण राहत नाही, तेवढे पगार आपल्याला देणं होत नाही. बाकीच्यांसारखं 4-4-5-5 घेऊन हिंडवून आपल्याला जमत नाही. कोणी मोकार पैसे घालवायचे त्यांना 5-50 हजार रुपये थोड्या पैशात. मग आपल्याला जेवढी जमते तेवढी एडिटिंग करणे, पोस्ट करणे, तरी लोक प्रेम देते. हा, म्हणजे बाहेर कोणी जे आहे ते रिअल आहे. सोशल मीडियामुळे हॉटेल व्यवसायामध्ये तुम्हाला काय वाटतं, फायदा झालाय का नुकसान? 100%. पहिलं कसं 10-15 हजार रुपये काउंटर व्हायचा, तेवढीच मोजकी लोक जेवायला यायची आणि तेवढ्यावर आपलं समाधानी होतो. मी स्वतः शेफ असायचो, भाव काउंटरला असायचा. भाव वेटर की आणि काउंटर दोन्ही सांभाळायचं. म्हणजे बाहेरचा माणूस नव्हता, दोघं हँडल होत होता. पण ज्या टायमाला मी असं म्हणजे गेलो 1-2 जणांसोबत भेटायला, ज्या टायमाला ह्यांच्या रील व्हायरल व्हायला लागल्या, मला पण वाटायचं आपण काहीतरी करायला पाहिजे. पण कॅमेऱ्यावर मोहर यायला धाडच नव्हतं. कधी स्टेज डिरिंग केलं नाही शाळेत असताना. भाषणं लिहून दिली तर 10 वेळा रट्टा मारला तरी भाषणं किती पाठ केली नाही आपण. मग ती असं सोशल मीडियाला धरायचं म्हणलं, कोणासोबत तर जायचं, एक रील करायची, आपण व्हायरल झालं, आपल्या ऑफर लोकांपर्यंत गेली की 100% आपण व्हायरल होतो. असंच आमच्या म्हणजे एका हॉटेलवाल्याने आपल्याला सपोर्ट सिस्टीम केली. एक रील टाकली, तिथून मोहराची पंच बसला. आणि त्या रीलच्या दमावर, आपल्या क्वालिटीच्या दमावर पहिलं 5 किलो असेल, 10 किलो असेल, आता वन टाइम 150 किलो शिजवण्यापर्यंत, 150 किलो संपवण्यापर्यंत कस्टमर राहत. पण क्वालिटी मेंटेन होत गेली. त्यात काय बदल होत गेला, फक्त बाहेरचा स्टाफ, वेटर असतील ते स्टाफ वाढवत गेला. त्यात मी कधी रखरख असते, आज येते तर उद्या एक येत नाही, पण आमच्या आम्ही हँडल करतो. आणि कधी असं बाबा तुम्ही इंस्टाग्राम चालू केलं
रील टाकायला सुरुवात केली, कोणी नाव ठेवलं का? कधी लाज वाटली का तुम्हाला त्या गोष्टीची? नाही पण स्टार्टिंगला लय लाज वाटायची असे लोकात, म्हणजे हॉटेलमध्ये आलं ना, मी भाऊ आणि आई येतो हॉटेलला. सकाळी 8ला आलं की मग ते पहिल्यांदा बोकडं कापलेलं दाखवावं लागतं. ते त्या आई समोर असताना मला लाज वाटायची. मग आईला आज जमानायचं, भावाला काहीतरी आणायला लावायचं, मी एकटा एक पोरग मित्र कॅमेरावाला धरायला लावायचं आणि दोघांच्या समोरच तेवढी रील काढायचं. पण आता काय ना, आता 150-200 माणसात बोलायला लागलं तरी काय म्हणजे फरक पडत नाही, जसं आहे तसं बोलायला येत. कधी असा किस्सा झालाय का की ज्यावेळेस स्टार्टिंगला तुम्ही रील्स काढायला चालू केल्या, अपलोड करायला चालू केल्या आणि एखादा व्यक्ती म्हणला काय उलट्या काय करतोय, आणि नंतर तोच म्हणला यार भाऊ तू तर लय फेमस झाला आता, असा एखादा किस्सा? तसं झालं पण असतील, पण मी कोणाच्या संपर्कातच राहत नाही. हॉटेल कामाशी पाहुण्यांच्या पण नाही, काय गावाच्या पण नाही. काम सकाळी आलं की संध्याकाळी जाणे एवढंच. कस्टमर शिवाय कोणाला बोलणंच नाही जास्त, त्यामुळे एवढा विषय झाला नाही कधी. कुठलाही व्यवसाय असो त्याच्यासाठी सोशल मीडियाचं किती महत्व आहे तुम्हाला? हे लय बेकार महत्व आहे. म्हणजे मला जेवढा अनुभव आलाय तेवढा. मला मागल्या 6 महिन्याखाली आमच्या गावापुरतं ओळखायची, लय आलं 1-2 गावापुरतं. आता राव पुण्यात आलो, पुण्यात चर्चा, लग्नात पाहुणे तिथे गेले, आमच्या समाजात चालत नाही ना, आमचा लिंगायत समाज आहे, ओबीसी. आमच्या समाजात मटन चिकन शिजवलेलं हे चालत नाही. पण इथं सुद्धा एवढी चर्चा, म्हणजे जी माणसं आपल्याला बोलत नव्हती, कधी वडिलाला किंमत देत नव्हती, ते माणसं आज पत्रिकेत नावं टाकते आपली. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? तुमच्या रील्स बघून हा मग लय फायदा होतो. 100%. प्रत्येक उद्योजकाला काय सांगू शकता की बाबा इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, युट्यूब असो, सोशल मीडियाचा फायदा घेतला पाहिजे का नाही व्यवसायासाठी? त्याला आपण एवढं मोठं नाही बाबा कोणाला सजेशन करत, पण मला जे अनुभव आला ते तर वाटते बाबा इंस्टाग्रामवर 100% भले त्यातनं पेमेंट मिळत नसेल, काय करायला वाटतं ना नुसते रील टाकून काय करायचं, काय फायदा आणि तोटा. पण मला मी म्हणतो फायदा त्यात काय बघायचा. 10-20 हजार लोकांपर्यंत घेतलं, 200 माणसं तरी येतील का नाही ते बघून. आपली मग मार्केटिंग होती. आता मध्ये मी दुसरा एक व्हिडिओ केला, 90चा व्हिडिओ केला, 7,000 रुपये खर्च आला त्या व्हिडिओला, काहीच विषय नाही. तरी 500K पर्यंत, मी 5 लाख लोकांपर्यंत गेला. त्या माणसाने मला कौतुक केलं, तीच माणसं हॉटेलला आली कौतुक करत. मला कस्टमर जोडण्याशी मतलब आहे ना, मला काय कुठे पिक्चर मध्ये जायचं नाही. लोक ओळखायला लागले ना कुठल्या ना कुठल्या तर गोष्टीतनं. आता जो तुम्ही कंटेंट बनवता रील्स साठी, त्याची काय प्लॅनिंग वगैरे करता का डायरेक्ट जे वाटलं ते बघणे, टाकणे आणि सोडून दे? प्लॅनिंगचं काय नाही, सकाळ आपली गेली की असंच कोणाचा असं जे अनुभव येतो, फोन कोणाला तर आलेला असतो, मग त्या फोनवरनं चर्चा, त्यातनं काहीतरी सुचतं, मग तसंच बोलत घेणे. त्या माणसांना आवडत गेलं. आणि त्यातल्या त्यात भाषा आमच्या इकडलेली एडी, त्या भाषेमुळे बऱ्यापैकी लोकांनी पण उचलून धरलं. मेन म्हणजे पंढरपुरात नव्हताच हा कंटेंट. ढवारा मटण थाळी ही नव्हतीच पंढरपुरात, स्टार्टिंग आपणच केली. ढवाराची मटण थाळी. आता काय, आता प्रत्येकाने केली आणि करायलाही पाहिजे. प्रत्येकाने, सगळ्याचा धंदा आहे, ते सगळ्यांनीच मिळून मिसळून खायला पाहिजे. त्यामुळे आता प्रत्येकाने चालू केले. तुमचे व्हिडिओ बघून लोकांना एक प्रश्न पडतो की इतक्या कमी किमतीमध्ये अनलिमिटेड चिकन तुम्ही कसं देता? कमी किमतीत द्यायला आता 250 रुपयाला देते. म्हणजे परवडतं कसं तुम्हाला? बाकीच्यांना चार्जेस असतील बाबा, एसीचं चार्जेस, स्टाफचा मेंटेन असेल, किंवा त्या हॉटेलची जागा, भाडं, लाईट बिल असेल, जेवढं आतला म्हणजे किचनचा जे खर्च असतो. आता समजा मी बनवतो स्वतः, मला माहित आहे ना मी किती कमी खर्चात बनवतो. आणि गावाकडलं मसाला येतं ना, आम्हाला कसं पुण्या मुंबईवरून मागवायला लागत नाही. ते ती लोकांनी सांगायचं बाबा इकडून मागवतो तिकडून, मग कॉस्ट जास्त आहे, आम्हाला 300च्या आत परवडत नाही. 80 रुपयाला बिर्याणी परवडते गाड्यावर, आणि हॉटेलला 150 रुपये आत विकून चालत नाही. म्हणजे तुम्हाला कॉस्ट राहतो ना. तुम्हाला असं म्हणायचं की हॉटेलचं भाडं, स्टाफचा खर्च कमी, कुकचा खर्च कमी. तुमच्याकडे कुक तर तुम्ही स्वतः आहे, बरोबर? हा, तुमचा स्टाफ किती लोकांचा आहे? आता 20 लोकांचा केला. 20 लोकांचा. तेवढं सगळं मॅनेज करून ते सगळं ऍडजस्ट होतं का? 100%. त्याला खर्च म्हणजे मेन म्हणजे तुम्ही कुक असल्यामुळे तुम्हाला आतल्या गोष्टींना जो खर्च लागतो 100%. आणि त्यात क्वालिटी पण देतात. म्हणजे स्वतः कुक असण्याचा फायदा आहे का? 100% हे फायदाच आहे. कारण मला माहित आहे ना, मी बाबा आज आणि त्यात बदल पण करायला बाबा, आज काय चुकीचं वाटलं माणसाला, एका मिनिटात लगे रिटर्न माघारी, की बाबा असं पण नाही की त्याला जेवण आवडलं नाही त्याला म्हणजे त्याचं हे करायचं, त्याला बिल घ्यायचं नाही. एवढ्यापर्यंत कॉन्फिडन्स आपल्या क्वालिटीवर. मी म्हणत नाही लोकांची बाद आहे, लोकांची चांगली असेल, मला काय माहित नाही. माझी ठामपणे सांगू शकतो बाबा माझी बेस्ट आहे. आणि बेस्ट आहे की हॉटेल क्षेत्रातला मी जेवढं रील बघितले ना, मी मध्ये एक रील केली, त्या रीलमध्ये म्हणलो की बाबा ज्याला जेवण आवडत नाही ना त्याने बिल द्यायचं नाही. एवढा कॉन्फिडन्सली वडापावाला सुद्धा माणूस सांगू शकत नाही तुला वडापाव नाही आवडलं तर तू बिल देऊ नको, असं कोणच म्हणू शकत नाही. ते आपण म्हणलो होतो त्या दिवशी. आणि लोकांना पण माहिती आहे, ते जेव्हा येणारे लोक काय माझ्या फेवर मधले म्हणून चांगलं म्हणत नाही. नवीन पण लोक येतात ना, 40-50 किलोमीटर लांबून येते.
त्यांना पण विचारतोच आपण प्रत्येक वेळेस. प्रत्येकाला जेवण आवडते म्हणून कॉन्फिडेंटली सांगू शकतो ना आपण. तसं गणित सांगू शकता का तुम्ही, कशी काय 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 कॉस्ट कमी करून तुम्ही तेवढ्या कमी रेटमध्ये तुमचं नियोजन बसवता? मी स्वतः बनवतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस न परवडायचं कारण काय, ज्यावेळेस 200+ म्हणजे 200च्या आत जर ताटा आले, 200 थाळ्या तरी जायला पाहिजे कमीत कमी माझ्या हिशोबाने. कितीला आहे? 250 रुपयाला. हा थाळीचं गणित म्हणतो 200 कमीत कमी थाळ्या जायला पाहिजे. हा पर डेच्या 350-400+ केले की 100% तुम्हाला प्रॉफिट आहे. म्हणजे बल्क मध्ये जर तुमची क्वांटिटी जात असेल तर 250 रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन दिलं तरी पण परवडतं 100%. कारण 200+ थाळ्या गेल्या पाहिजे. 4 पिसाला तुम्ही मसाला टाकून हलवताय, तीच जर तुम्ही कढईत केला तर 40 पिसाऐवजी 400 पिसाच बनवू शकता ना. बरोबर. जिथे 1 किलो चिमटने चटणी 1 किलो जाणार आहे, तिथं जर बल्क मध्ये एकदम बनवलं तिथं अर्धा किलो सगळं रेडी होते ना. बनवून काय पुन्हा गरमच करून द्यायचं. म्हणजे बल्क मध्ये बनवल्यावर खर्च पण कमी. कमी. आपण मारताना 25-25 किलोच्या कडे एकदम 1 टाइम मारतो, 2-1 तासात पुन्हा तेवढं. एखाद्या कस्टमरला जर द्यायचं असेल सपोज, तर ते गार झालं तर मग गरम करायची ना, कडे कंटिन्यू गरम राहतेच. हा हॉटकी सिस्टम असतेच हॉटेल. कधी असं झालंय का की बाबा एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी चांगलं 2-3 किलो चिकन आणलंय म्हणून? होय, होतं ना तसं. गावाकडली लोक आहे ती. गावाकडले आता वैयक्तिक म्हणलं तर आमच्या ग्रुपमध्ये पण मित्रात पहिलं आमच्या शर्यत लागायच्या, 10 वडापाव खायच्या. 10-20 वडापाव खाणारी माणसं आहे ती. त्यामुळे असं काय 1 किलो 2 किलो खाणारच. म्हणून तो 100 20 लोक तसे खाले तर 80 लोकांनी तर कमी खाल्ला असेल ना. बरोबर. गणित काही एका माणसावर जुळत नाही. तुमच्या पूर्ण ताटावर 500 माणसातले 50 माणसांनी 1.5 किलो खाल्लं, बाकीच्यांनी छटाकच खाल्ल्यावर. बरोबर आहे. त्यामुळे ते गणित 500 लोकांवर डिपेंड राहते, 1-2 लोकांवर नाही. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं जर बल्क मध्ये तुमची क्वांटिटी 100% तुम्हाला कमी किमतीमध्ये पण परवडत. बाकीचे चालू न करायचं कारण एकच आहे की त्यांच्या डोक्यात मानसिकता एकच आहे, बाबा 1 किलो खाल्ल्यावर काय करायचं. ते 1 किलो माणसाचं बाजूला सोडा ना, कमी खाणारे लोक आहेत का नाही ते. बरोबर. 1 किलो खाणारे जाणार आहे काय तिथं. हाय स्टँडर्ड लोक पण येणार, 4 पीस खाऊन रस्स्या सगळं. आणि आपल्या इथं चिकन जेवढ्या क्वालिटीचं आहे त्याच्या 10 पटीने रस्सा क्वालिटीचा राहतो. त्यामुळे माणूस एकदा रस्सा प्याला ना, अजिबात चिकनला पुन्हा दसत नाही. रस्स्यासोबत भाकरी रोटी कुस्करूनच खाणार. कमी किमतीमध्ये क्वालिटी पण टिकवायची असते. 100% क्वालिटी. क्वालिटीमध्ये काय कॉम्प्रोमाइज नाही आपल्याला कमी किंमत द्यायची आणि आता क्वालिटी. मी आतापर्यंत नाही केलं. क्वालिटी एक वेळ रेटला कमी जास्त म्हणण्यापेक्षा आम्ही काय करतो, आता समजा चिकनचा रेट आता ह्या महिन्यात चालू आहे, चिकनचा रेट 200 म्हणजे 180 200+ चालू आहे. ज्या टायमाला हीच चिकनचा पेपर रेट ज्या टायमाला कमी येईल, मला 160 रुपयाने चिकन मिळल्यावर मी का तुमच्याकडे जास्त पैसे घेऊ ना. मला ज्या थाळीत 30 रुपये राहतात, म्हणजे मी माझा मोठेपणा नाही सांगत, मला रोज एका थाळीत 30 रुपये राहत असलं, ज्या टायमाला रेट कमी येणार आहे त्या टायमाला मला 80 रुपये राहायला लागल्यावर मी तुम्हाला 40 रुपये कमीने थाळी लावायला काय गेलं मला 2-4 दिवस. तुमचा त्यात आनंद आहे, माझा पण आनंद आहे. मेन म्हणजे कस्टमर सॅटिस्फाईड झालं पाहिजे. 100%. कमी पैशात मला चांगलं जेवण आणि मग आम्ही ऑफर टाकतो ना मधनं, बाबा 10 दिवस 250 थाळी 200 रुपयाला. मग त्या टायमाला लोकांना गैरसमज होतो, बाबा हा काहीतरी झोल आहे. झोल बिल काय नसतो त्या टायमाला. पेपर रेट वरनं कमी येतो चिकनचा, मग कमी आल्यावर आहे ना इतके दिवस आपल्यात लोक येते, मग 1 दिवस आपल्यातर्फे. आणि तुम्ही बल्क मध्ये रोजचं चिकन किती घेता? 150 कमीत कमी 600 पर्यंत, 120 पर्यंत कमीत कमी. 120 किलो. 120 किलो जर तुम्ही चिकन घेताय तर तुम्हाला तिथं रेट मध्ये कमी. पेपर रेटनेच घेतो ना, डायरेक्ट गाडी मित्राची आपल्या. काय रेट भेटतो आता सध्या 185 190 चालू. बाहेर किती जातो असं? 240 आहे चालू. जायचं म्हणलं 240 रुपये. 240 आणि तुम्हाला 185 190 आहे चालू. फरक. हा कारण फरक पडायचं कारण काय असतं, आता आमच्या गावातला एक मित्र आहे, त्यालाच आम्ही गाडी बिडी घेऊन दिली. पेपर रेट नुसार ती आपल्याला माल आणून देतं, ते आपल्याला चिकन टाकून मग दुकानात नेऊन चिकन विकते ते त्याचं राहिलेलं. त्यामुळे ते डायरेक्ट गाडी येते ना, त्यामुळे कमीचा विषय नाही. बल्कमध्ये घेतो ना आपण, जास्त घेतल्यामुळे कमीने त्याला पण परवडतं, आपल्याला पण परवडतं. कमी किमतीमध्ये बल्क मध्ये घेतल्यामुळं चिकन तुम्हाला भेटतं, रेट पण कमी देता आणि लोक पण सुखी राहतात, क्वालिटी पण मेंटेन राहते, नाव पण खराब. बरं, हे आता तुम्ही रोज नवनवीन ऑफर्स आणतात त्यामुळे कस्टमर जास्त आकर्षित होतं का हॉटेलकडे? जास्तच होते. म्हणजे असं वेगळं सारखं काय ना काहीतरी. आणि मला पण शांत बसू वाटत नाही ना, असं वेगळं काहीतरी निघेलं युनिक आलं ना. आणि स्वतः मालक आहे दुसरी गोष्ट. म्हणजे तुमच्या डोक्यात आयडिया आली की उद्या चालूच. कारण तिथं काय मालक आहे, कोणी विचारलं मला जे वाटलं उद्या 1 दिवस तोट्यात. मित्रांचं प्रेम आहे, जाऊ दे. 17,000 फॉलोअर झाला केलाय ना मध्ये. किती? 2 दिवस ऑफर ठेवली होती. पेपर रेट मागासून पण 200 रुपयाला चिकन ठेवलेलं. 200 रुपया राहत नव्हता, बरोबरीच छोट्याच गणित. पण जाऊ 2 दिवस मज्जा. लॉस नाही झाला काय? लॉस नाही होत, पण 2 दिवस वाया. पण जाऊ दे, गेलं तर गेलं. पण 2 दिवस ठेवलेली फक्त. 2 दिवस. हाय या पैशातच फक्त कस्टमर खुश होईल. तेवढं
कारण प्रत्येक वेळेस पैसा कामी येत नाही माझ्या तर मते. 6 महिने कंटिन्युटी राहणं माणूस आंबून जातो रोज रोज घरचं तीच जेवण. आपल्या इथं हॉटेलला 30 लोक आहेत रिपीट ते अजून इतके दिवस चालते इतके दिवस आले ते इथून पुढे पण टेकवायचे म्हणले ते आपलं काम आहे ना. ते जेवढं आपल्यावर प्रेम करते त्या डबल आपण द्यायला पाहिजे प्रेम. 2 पैसे कमी मग कमी नाही जास्त. हा असं कधी झालं का तुम्ही एखादी ऑफर लावली आणि भरपूर कस्टमर आले आणि मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं? मॅनेजमेंटची तर बॉम्ब काय आहे म्हणजे अशा ऑफरचा विषय नाही. आमच्या इथं कसं मंगळवार शुक्रवारला जास्त गर्दी राहते आणि अचानक म्हणजे एकतर लेबर नाहीत, लेबर युपीवाले काय आले 2 दिवस राहतेच जातात. कुठली बी बोलवा, आग्रेवाली बोलवा, येते 2 दिवस. आपल्या इथं काम जास्त पडतं, थाळ्या कमीच आहेत, थाळ्या फक्त 3च आहेत, चिकन मटन आणि आता एक मच्छी चालू केली व्हेज थाळ्या. पापड देत नाही काय, स्टार्टर सिस्टीम नाही काय ना काय ना. म्हणजे ऑफर असू नसू गर्दी असते. गर्दी मंगळवार शुक्रवार लय बेकार असते. नसली ऑफर तरी पण ऑफर नसून हे आता ऑफर सारखं ऑफर कंटिन्यू असतात ना. एखादी तुम्ही ऑफर टाकली बाबा लयच कस्टमर झाले आणि भरपूर लोड झाला असं. आता मध्ये इलेक्शनचा पिरियड होता, त्या इलेक्शन पिरियड मध्ये आपली कॅपॅसिटी लय 500 ते 600 थाळ्यापर्यंतची. त्याच्या पलीकडे पर डेच्या नाही एका दिवसात आपण 500 लोकांपर्यंत जाऊ शकतो जास्तीत जास्त. ज्या टायमाला 600-700 लोकांपर्यंत जायचं नरड्यापर्यंत मिळतो जातो आपण. पण इलेक्शनात अशी काय केलं तशा वेळेस काय करता? काय ना माणसं थांबवायची, आपल्यावरती काला पाहिजे ना. थांबा थांबते ते आणि प्रेमानं सांगितलं माणूस 2 तास थांबतो. पण तुम्ही जर ॲटिट्यूडनं सांगितलं ना ते माणूस तिथे चपल्या हाणून जातो. म्हणजे निघून गेले की परत येतच नाही. इलेक्शनच्या पिरियडला तसंच झालं की 12 वाजेपर्यंत फुल टेबल. आणि काय काय त्या टायमाला आली काय काय जणांनी दादागिरी केली काय पंढरपुरातली जायची शेवटी. पण त्यांची तर काय चुकी नाही. मेन चुकी आपली, एक तर हॉटेल एवढ्या लांब आहे, पंढरपुरातनं जेवायचा प्लॅन करून उलट्या वाड्याला निघणार तुम्ही, 10 किलोमीटर आहे. आणि गारव्यात त्या म्हणजे कॉलेजपासून जर वर यायचं म्हणलं का गारव्यात हॉटेल इतकं डेंजर गाडवाई गाण फाटती असतो तिथपर्यंत यायला. मग तिथे यायचं, तिथं आल्यावर मी तुम्हाला 2 तास सांगायचं म्हणजे तुम्ही चप्पल काढून हातात घेताय. एक तर एवढ्या लांब यायचं, जवळपास कुठं हॉटेल नाही ना जेवायला. मार्केटिंग लयच महत्वाचं. आता काय असेल तर व्यवसायामध्ये जास्त कस्टमरच्या मागे पडायची गरज नाही. तसं म्हणण्यापेक्षा मार्केटिंग केली ना, आपल्यापाशी क्वालिटी असली की आपली मार्केटिंग लय महत्वाची. क्वालिटी नसली नसते मार्केटिंग पण काय कामाची नाही. आणि क्वालिटी असली तर मार्केटिंग नाही केली तरी मग काय कामाचं नाही. दोन्ही प्लस पॉईंट लागतात. मग तुमच्या क्वालिटीत जर दम असला तरच मार्केटिंग करायचं, नाही तर अजिबात आहे नादी लागायचं नाही. बेस्ट ऑफ. हा नाहीतर नुसतं एडिटर ठेवायचं, रिला पळवायचं आणि इथं घाण चौद्याची कुणी सांगितले. एकदा येतं ना माणूस आणि त्या हायवेला चालेल. हायवेला काय 100-200 किलोमीटर चालत हा इथं रील जोरात असते बाबा, इथं एकदा जेवणार पण रिव्ह्यू लय घाण देऊन जाणार. आता तुम्ही आपली आयडिया आता पण चेक करायची. एवढे व्हिडिओ काय काय मिलियनला गेले तर एक सो वाईट कमेंट नाही. हा म्हणजे बाद जेवण आहे म्हणून एकानं टाकलं नाही, ते डिलीट करायला मग अथॉरिटी असेल आपल्याकडे. पण आपण त्या गोष्टीला लय म्हणजे बऱ्यापैकी जपून राहतो. म्हणजे मी चांगलंच द्यायचा प्रयत्न करतो, चुकून सो वाईट गेलं नाही पाहिजे. आणि आमच्या इथल्या पंढरपुरातल्या हॉटेलमधला मी एक मालक, म्हणजे मी मालक असल्यावर नाहीच तिथं हॉटेलवर आले तुम्ही बघितले. आमच्यात वेटर कोण आणि मालक कोण आहे कळत नाही. ताटं उचलण्यापासून टेबल पुसण्यापासून मी तिथं असतो सगळ्या गोष्टीला. कारण प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येकाला असं उलट्याला बघवत मी उलट्या तू आण या अशा हिशोबात म्हणजे लोक प्रेम करतील. असं मालक म्हणून प्रेम करत नाही ते आपल्या होते. बरोबर. मग तुमच्या मते कस्टमर जे आहे ते एकदा आलं आणि परत जेवायला आलं तर समजायचं आपल्याला क्वालिटी. म्हणजे मला तरी असं वाटतं की एखाद्या हॉटेलमध्ये समजा जर मी जेवतोय, त्या हॉटेलला मी जेवलो आणि जेवण केल्याच्या नंतर मी परत जर त्या हॉटेलला जेवायला जात असेल तर 100% तिथं क्वालिटी. असे रिटर्न कस्टमर आहे का तुम्हाला? 100% रिटर्न आहेत. कारण माझं काय गावाकडल्या साईडला आहे, हायवे असता तर मी म्हणू शकलो किंवा सिटीत असतो एकदा. आणि सिटीतले कसं आहे, सिटीत समजा तुम्ही नवीन टाकले 3 महिने फॉलोअप राहतो. 3 महिन्यात तुम्हाला पूर्ण सिटी कम्प्लीट जेवून निघायला 3 महिने जातील. तुम्ही 3 महिने फुल ट्रेनमध्ये राहणार, चव जरी नसली तरी. चालू कंडिशनचं एक हॉटेल सांगतो आमच्या इथलं, फुल तुम्ही राहणार. नाव नाही सांगत त्याला कशाला नाव देऊ. मस्त तो म्हणजे मला डेंजर रिला टाकणार, कस्टमरचे रिव्ह्यू दाखवणार. एकदा जेवलेला जर रिपीट माणूस तिथं आला ना काय म्हणेल ते तिथं, कारण मला माहित आहे चवीच्या बाबतीत. मग मी पंढरपुरातलं एकही हॉटेल सोडलं ना का बाबा तिथे जेवायला जात नाही. आणि कुणाच्या चवी बाद आहे म्हणून ती बी नाही सांगत, सगळ्या चांगल्या द्या. पण माझी युनिक आहे, मी ठामपणे सांगू शकतो. आणि प्रत्येक हॉटेलवाल्याला विचारायचं मी तिथे जेवायला आलो नाही, प्रत्येकापाशी मी जेवायला गेलोय चव बघायसाठी. कारण मी स्वतः बनवतो ना, मला काहीतरी युनिकपणा व्हायला पंढरपुरात आले बाबा ही गाजवायला लागले आपलं काम आहे. जेवायला गेलं 1-2 सोडले तर प्रत्येकाकडे गेलो. तेवढ्या मधले कोणाचं जेवण भारी वाटलं तुम्हाला? एखाद्याचं सांगू शकता का? नाही नाव घेतलं ते पुन्हा ट्रोल करतील. नाव घ्यायचं काय नाही, चांगलं वाटलं त्याला काय चांगलं जरी वाटलं तरी पुन्हा ते दंड थापटाय मोकळे झाले, त्यामुळं नाही नाव नाही. पण हाय 2-3 जण चांगले आहेत हॉटेल. हा आपले मित्रच आहेत, हॉटेल पण चांगले, ते मैत्री पण चांगली. भले आता थोडंफार आम्ही
जास्त बोलत नसतो, पण 2-3 हॉटेल आहे ती पंढरपुरातली आमचे पहिल्यापासून पण संबंध चांगले आहेत आणि आता पण चांगले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या मार्केटिंगनं ट्रोलिंग एकमेकाला कोण करत नाही आणि प्रॉपर पंढरपूरची आहेत ती, त्यामुळे काय क्वालिटी आहे त्यांच्यापाशी. ठीक आहे. बरं, जे आता समजा तुम्ही रीलमध्ये बकरे वगैरे दाखवता, एवढे कापले तेवढे कापले, खरंच तेवढे कापतात का फक्त रील व्हायरल व्हावं, मार्केटिंग व्हावं म्हणून एवढे दाखवले जातात? नाही, मी स्टार्टिंगला आम्ही 1-2 बकऱ्यापासून चालू केलं. म्हणजे पहिल्यापर्यंत कसं म्हणजे दाखवता तुम्ही, समजा आज एवढे बकऱ्याचं बेत आहे, आज एवढे कापणार, हे खरं असतं का फक्त रील टाकणे? नाही, सांगतो की आम्ही स्टार्टिंगला डावरा चालू केलं ना, एक बोकड पहिल्यांदा थोडं घ्यायचो आणि ती त्या दुकानदाराला वापस द्यायचो. ही कोण सांगत नाही, मी सांगतो माझ्या बाबतीत आलेला अनुभव. त्या टायमाला थोडं थोडं चालायचं, पुन्हा 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 म्हणजे रील व्हायरल होईपर्यंत. आणि एकदा कस्टमर वाढायला चालू झाला ना, मी 2 आणि 3 किलो पहिल्यांदा चालू केलं शिजवताना. आता तुम्ही कधी, आता त्या दिवशी तुम्ही आलता, 1 टाइम 50 किलो मटण टाकलं जातं. 50 किलो सकाळी, कमी पडलं तर संध्याकाळी. पण ज्या टायमाला आपण म्हणतो सकाळी 4 आहे ते आणि संध्याकाळी 3चा बेत असतो, मी दुसऱ्या दिवशी रील पण केली की बाबा रात्री गर्दी पडली किंवा रात्री आम्हाला चिकनच उडता उडणं आम्ही संध्याकाळी 3 कापली नाही. असं कुठल्याही हॉटेलवाला सांगत नाही सकाळ 10 3 संध्याकाळी 15 आहेत. काही म्हणजे माझ्यामध्ये जे असं म्हणते त्यांचं खरं असतं, त्यांचं असेल नाही माहित नाही मला, मी त्यांच्याविषयी नाही बोलू शकत. पण माझं मी सांगतो, सकाळी 4 कापले, जेवढे दाखवता तेवढे 100% कापतो. ज्या टायमाला जेवढे समजा मी 4 दाखवले तर 4च कापलेले असणार. एखाद्या वेळेस 1-2 इकडे पण 100%. कारण ती माईकवर कोणच बोलणार. मी आता बोललो ना, 10च्या 10 कापतोय मी, मला बोलायला काय केलं, पण आपल्याला ती जुळतच नाही, आपल्या रक्तच नाही खोटं बोलणं. त्यामुळं सकाळ 4 आणि संध्याकाळी 3 म्हणजे संध्याकाळची 3 फुले असते आपली. माझं वैयक्तिक 3 नसते ते, संध्याकाळी सकाळच्या 4वरच शेवट होतो. जो काय 70-80 किलो मटण, 1.5-200 किलो चिकन आणि 150 किलो मासा, म्हणजे 500-600 किलो सगळं मटण घालवायला कमीत कमी 1000 माणसं जीव घालायला लागते. आणि 1000 माणसं 20 लोकात हँडल करणं, त्यात आमची म्हणजे मी वैयक्तिक 4-5 लोकांचं काम करतो पळापळ या बाबतीत, हँडल करण्या बाबतीत. तर रेट निघते ना, तुम्ही 15 आणि 20 कापताय म्हणताय, माणसं तर 4च तुमच्यापाशी आणि दाखवताना तर दावून असते. आज 100 उभा करायला पकडून उद्या पायाकडली बाजू उभा करायला रील काढताना मागणं मोरणी वेगळी दिसली, विषय संपला. काय काय असे पण आहे ते, म्हणजे आता नाव नाही घेत, टांगाची बोकडं मागचे. आम्ही आता रील रोज बघतो, तुम्ही व्हिडिओ चालू केला पाठीमाग इथं काहीतरी अडकवलेलं असतं, समजा ह्या साईडला एखादा टी-शर्ट असेल किंवा काहीतरी फडकं पडलेलं असतं. तुम्ही रील काढता, आज शनिवार, आज एवढ्याचा बेत आहे, 5 साडका म्हणजे 5 कापले, ती 4 शिल्लक आहे, 10चा बेत आहे, आज 5 मिनिटं साईडला जायचं, उद्या सकाळ उठणं होत नाही म्हणून टी-शर्ट बदलायचं, यायचं, ती उलटी करायची सगळी बोकडं, शिकडली उलटी करून फिरवायची आणि सांगायचं हिथं 4 आहे आणि हिथं 6 बोकडाचा बेत आहे. मागचाही दिवा जास्त आहे, दोन्ही रील मध्ये सेमच राहतो. ते तसंच मग आपल्या लक्ष ती कोणाला लक्षात येतं, जे हॉटेलवाले आहेत ते का, जे आता मी वैयक्तिक रील बारीक बघतो, कारण मला माझ्या रील मध्ये एक चूक दाखवू वाटत नाही, मी तुमचं चुकले काय 10 वेळा विचारतो. तशी बाकीच्यांना हे चल कोणी एवढं बघायला लागले, असल्या ह्याच्यात कमीत कमी 4-5 वेळा गावले त्या हॉटेलवाले. शेवटी त्याचा धंदा आहे आणि असं केल्याशिवाय कपडा बघून आपण ओळखू शकतो की हा फक्त शर्ट. आज वाळायला टाकला, 2-2 दिवस तुम्ही शर्ट काढत नसता का तिथला, वाळल्यावर काढणारच आहे ना शर्ट, मग 2 दिवस ती शर्ट तिथं राहतो का, सदाशीच ओळखू इथं गावात असतो माणूस. म्हणजे बघायला गेलं तर हाय थोडाफार झोल होतच असतो, दाखवते तेवढं नसतं. माझ्या तर मत मी बाकीच्यांचं काय कोणाला नाव घेत नाहीत, नाव घेऊन पण नाही सांगत, मला असं वाटतं. मला असं वाटतं साधारणपणे तुम्हाला आत्ताच्या पिरियडला तुमचं नाव वगैरे झालंय, सगळं झालंय, तर किती बकरे लागतात तुम्हाला आता सध्याची सिच्युएशन बघायला गेलं? आता ते ऑफरवर डिपेंड राहतं. मी जर आता मच्छी चालू केली नसते, 5-4 बकरे तर रोजच्या रोज जातात. चिकन 1.5-200 किलो. आता मच्छी चालू केल्यापासून बकरे 3 पर डेचे लईतले 35 ते 40 किलो फक्त मंगळवार शुक्रवार 60-65 किलो आसपास घालवतो. कारण आमच्या इथं वार धरला की माणसं बिघडली वा जेवायला. मंगळवार आणि शुक्रवार निघाला म्हणजे मी घरी जेवले भानकडे नाही. आणि गावाकडला वर्ग आहे सगळा संध्याकाळी 8च्या मोर फुल तुपानी गर्दी. आणि आता रीलमुळं कॉम्पिटिशनमुळे दिवसा पण तिथं गर्दी व्हायला. दिवसा पहिले कधी एवढी जास्त गर्दी होत नव्हती, आता दिवसा पण फुल जाम. 3 हा तुम्ही बेसिक सांगताय का तुमचा जो मंगळवार म्हणून चालताय? नाही रोजच्या रोज 2-3 तरी कंपल्सरी आहेत. रोजचे 3 फिक्स. मंगळवार असेल तर मग 4-5 मग कधी संपलं की मग मच्छी चालव चिकन चालव असं करून संपल्यावर तुम्ही
असं पण तुम्ही असं वन टाइम बकरी आणता का काही बाबा एक असं मी व्हिडिओ मध्ये काहींच्या बघतोय की बाबा 100 आणले हे नाही ते 50 आणते ती आणले. बरं का, मी जाऊन नाही, नाही, रियालिटी आणते बघितली. ते. हा तुम्ही आणताय का तसं नाही, की बाबा आपल्या one धाडच time? नाही एवढं पैसे मग गुंतवणं. तुम्ही किती आणताय? मी जेवढी लागायचं उद्या किती लागणार, उद्या चारच तेवढी द्या. बहिला सांगायचे बाबा 4 आणायची, त्यांना काय असेल पेमेंट पोच करायचं, त्यांनी 4 आणून सकाळ सोडून द्यायची. आपल्यापाशी तेवढं बजेट पण नसते ना आपल्याला, म्हणजे घेऊच वाटतं का उगा 2 लाख रुपये गुतवायचं आहे ते. इथं फिरायचं म्हणलं प्लॅटिनम फिरतोय आपण, 2-2 लाख रुपये बोकडाला गुतवाय. आम्हाला रोजच्या रोज गावाकडली बोकडं मिळते, त्यांना तिथं बाजार असतो, त्यांना घ्यावं लागते, त्यांना दावा पण लागते ट्रेननुसार. तुमच्याबद्दल काय अफवा आहेत की तुम्ही कमी किमतीमध्ये चिकन देतात, मटन देतात, तर तुम्ही जे चिकन मटन देता तो 2 नंबरी माल आहे किंवा काय अशा अफवा आहेत, तर हे कितपत सत्य आहे? तुम्हाला काय वाटतंय? आयला हे जर असतं ना खरं तर आतापर्यंत एवढी टिकलेली माणसं तुटली असती मागच. बरोबर. कारण एकदा अफवा निगेटिव्ह गेली 100% माणूस रिवर्स येतो. काय पण असू द्या कुठल्या गोष्टीचं, बाबा हे ते इथं असं आहे, जरी नुसता कालवा जरी झाला तरी भले असू नाही तर नसू दे, माणूस पुन्हा रिटर्न जात नसतो. पण त्या गोष्टीला तिथल्या लोकांनाही माहित आहे. माल घेणारा गावातलाच माणूस आहे, ती रोज दिवसभर संध्याकाळी पण हॉटेलवर थांबतो. अकबर म्हणायचं पोरं, माल अकबर ज्याच्याकडून आणतात. जे चिकन म्हणून जे देणार आहे अकबर म्हणायचं आहे. आणि त्यांच्या समाजाचं असं आहे, त्या अकबरचं तर वैयक्तिक घर, आता आमच्या घरा शेजारी जायते, त्यांचं एकाही मेलेली कोंबडी जरी कोणी आणून दिली, बाबा 50 रुपये देतो, हे कट करून देते, ते अजिबात कट करणार नाहीत. जिवंतच माल समोर तोडून देणार आणि ते स्वतःच तोडणार. आणि आमच्या इकडे त्याने तोडलेलं असलं तरच मटण खाणार हा. म्हणजे आमच्या गावाकडल्या बाबतीत तर त्यामुळं तसल्या बाबतीत नाही बाबा, ती करत नाही ना, आम्ही कधी करत नाही. असं काय असतं का पण 2 नंबरी माल वगैरे? माझ्या तर कधी ह्याच्यात आलं नाही बाबा, किंवा मी ऐकलं पण नाही बाबा इकडं मेलेला माल, मेलेल्या कोंबड्या आल्या कसं असतील. अशा गोष्टी ऐकल्या कानावरती येतात की पाय तुटलेल्या कोंबड्या असतात, मेलेल्या असतात, किंवा जास्त वयस्कर बकऱ्या असतात, असं काय असतं का? मग आमच्या इथं तर नाही, गावाकडल्या तर बाबतीत नाही. कारण गावाकडले अजून लई माणसं माणुसकी जपणारी माणसं आहेत गावाकडली, त्यामुळे इकडे तर कधी तसल्या गोष्टी होत नाहीत. बरं, अशा अफवा जर तुम्ही ऐकल्या तर काय प्रतिक्रिया असते? दुर्लक्ष काय उगच करता उगच का? अफवा ऐकून, किंवा आता मी एक घेईल समजून, पण एखाद्या नवीन चालू केलेला असतो उगच त्याच्यावर लांछन लावायचं, बाबा ते मेलेल्याच कोंबड्या कापते, त्याचं चालू व्हायच्या आधीच बंद पाडायचं म्हणलं, त्यानं फास घेतल्याशिवाय पर्यायच नाही पुन्हा. बरोबर. त्यामुळे अफवा करण्यात काय म्हणजे, एखादं चाललंय कसं रिॲक्शन असतं तुमचं अशा अफवा ऐकल्यावर बाबा? पहिलं टेन्शन यायचं, एखादी वाईट कमेंट आली तर टेन्शन आहे. पण ज्यावेळेस ह्या मोठ्या मोठ्या हॉटेलवाल्यांच्या संपर्कात गेलो, म्हणजे अनुभव आला, त्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या. लक्ष द्यायला, आपला धंदा आहे की धंदा करणे, बरोबर. वाईट मार्गात नाही. एवढी चांगली सांगणारे लोक आहेत तिने, 5-7 जण जे आहेत ते हॉटेलवाले, एकदम चांगली जीवाभावाची. मी मला प्रत्येक गोष्टीला अडचण आली मी त्यांना विचारले, असं झाल्यावर त्यांनी काय, व्यवस्थित तुम्हाला एकदम मार्गदर्शन एकदम. केलं. अहो मी आता रविदादाचं नाव घेतो इथं, हॉटेल जलपरीच्या मालकाकडे रात्री माझ्या अंदाजाने मी 12:30 वाजता गेलो असेल. त्या माणसाने मला 12:30 वाजता झोपेतून उठून वेळ दिला. मी 2 व्हीलरवर गेलतो इथून, म्हणजे आमच्यापासून माझ्या अंदाजाने 350-400 किलोमीटर असेल लातूर, म्हणजे मुरुड. तरी तिथं 2 व्हीलरवर गेल्यावर त्यांनी वेळ दिला. ते अक्षरशः वैतागते, तू झोप, सकाळ जा, गाडीवर आलाय. पण त्यांनी 2 तास वेळ दिला. 2 तासात बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे बिझनेस कसा करायचा किंवा आपला जरी छोटासा व्यवसाय असला तरी व्यवसायाला ग्रोथ कशी द्यायची असते त्या माणसाने सांगितले. ते म्हणजे मी नाव घेऊ शकतो, भले जरी मी एखाद्यासोबत मोर गेलो असेल, दादासोबत जरी मोर गेलो, पण प्रत्येकाने जे मला अनुभव दिले ते मी शेअर करू शकतो. नाहीतर पुन्हा लोक व्हिडिओ बघून म्हणणार राहिला गुरु एकाला म्हणते ना ऐकते एकाचं, तसं काय ना, प्रत्येकाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला शिकायला भेटलं, हा, शिकायला मिळलं त्या माणसापासून. प्रत्येकाकडून बाबा काय ना काय मी शिकायला डोक्यात काय ठेवलेलं की बाबा जायचं नाही, एक रील करायची, दादापाशी 10 मिनिटं वेळ देईल. पण मी त्या टायमाला रील केलं नाही, त्यांचं जे ऐकत बसलो ना 2 तास, मला ते युनिकच वाटलं, बाबा आपण पण काहीतरी करायला पाहिजे. जाताना जे विचार होतो माझ्या डोक्यात, येताना मी पूर्णपणे मी शाखा द्यायच्या गोष्टीवर माझं स्थगिती होती, बाबा काय द्यायचंय उगच. पण ते प्लॅनिंग जर केलं तर प्रॉपर देऊ शकतो आपण. बाकीच्या सारखं दिले उगच राहणे पडल्यात माझ्या नाही. जायचं तिथं दिली क्वालिटी द्यायची, तिथल्या माणसाने रिव्ह्यू बाद दिल्यावर पुन्हा काय त्या क्वालिटीचं मात्र जाईल ना, नावाची बदनामी. ती प्रॉपर सगळ्या गोष्टी कशा गेल्या पाहिजे तिथपर्यंत, तसं सांगितलं का? पूर्णपणे मला मार्गदर्शन त्यांनी केलं त्या दिवशी. मी उघड सांगू शकतो हॉटेल जलपरी. हा, जलपुरीच्या रविदादाने. तुम्ही हॉटेल मालक असून कधी समस्या वगैरे केली? पहिलं आम्ही म्हणजे मागल्या 2 वर्षात हॉटेल चालू आहे तुमचं, कधी बाबा समस्या करायचा कधी चान्स भेटला? आता मधलाच बघा ना, मधला मराठा आरक्षणचा मुद्दा. मी पाहिले तुमचे. हा, मग त्यात मी ओबीसी, म्हणजे मी ओबीसी समाजाचा आहे, आणि आरक्षणचा मुद्दा चालू होता ओबीसी गटातून पाहिजे मराठा आरक्षणचा. मग त्यात विरोध कोणाचा झाला, ओबीसी आणि मराठा समाजाचा विरोध झाला, बरोबर. पण ज्या टायमाला तिथं त्या घटना घडल्या की बाबा दुकानं बंद ठेवली,
कोणी पाण्याच्या बाटल्या 50-60 रुपयाला विकत मागितले तरी दिले नाही त्या. ते मला एक आमच्या गावातल्या कार्यकर्त्या, मला पण माझ्या गावातले मराठा समाजाचे मित्र आहेत ना, आतापर्यंत हॉटेलमध्ये त्यांनी मला सपोर्ट केला इतके दिवस. शिवजयंतीला प्रत्येक वेळेस हॉटेलला म्हणजे 6 जूनला राज्याभिषेक सोहळा सलग 2 वर्ष मी भरवला हॉटेलवर. कुठल्याच हॉटेलला भरवलं नसेल. मूर्ती पण आहे, मूर्ती पण मोठी हॉटेलवर महाराजांची. आपण लय मोठा भक्त आहे महाराजांचा, भले मी ओबीसी समाजाचा जरी असला तरी. आणि राज्याभिषेक सोहळा भरवून रक्तदान शिबिर राबवले. 100 पिशव्या रक्तदान देऊन त्या लोकांना जेवणाची व्यवस्था मोफत ठेवली होती. मग त्यात गावातल्या राजकीय लोकांनी पण हातभार लावला होता त्या टायमाला आपल्यापासून होत. मग ते आता मधलं समाजकारण म्हणते ना तुम्ही, मराठा आरक्षणच्या टायमाला आपलं म्हणजे बऱ्यापैकी म्हणून मी थोडीफार फुलाची पाकळी आयशर भरून न्यायला. आणि मला पण ते चांगलं वाटलं, लोकांनी मला प्रतिसाद पण चांगला दिला, ती रील चांगली पडली. आणि एकही वाईट न कमेंट आता मला तिथं गेल्यावर पण मानपान चांगला मिळाला. म्हणजे बरं वाटलं बाबा, लोकांपर्यंत आपण पोचले, आपली सेवा पोचली, त्या सेवेचं साध्य झालं आपल्याला काहीतरी. माणुसकी जपली आपण त्या पिरियडला. त्यात जात धर्म मी तर त्या टायमाला बघितलं नव्हतं. मला काय, मी त्या फंद्यात पण पडत नव्हतो की बाबा ओबीसीतनंच मागते ते ना, आपण कसं ती एक माणुसकी म्हणून आपण केला. तुमचं हॉटेल इतरांपेक्षा जास्त चालतंय, तर कधी कुठला दबाव वगैरे आलाय का तुमच्यावर? नाही बाबा, दबाव दिलाय का तुम्हाला? नाही काही त्रास म्हणता येईल असं? आता एवढं हॉटेल चालतंय, तुम्ही बरेचशे हॉटेल तुमच्या तिथं पण पाठीमागून येऊन तुम्ही तुमचं हॉटेल व्यवस्थित केलं, एवढं कस्टमर आहे तुमच्या हॉटेलला. कधी बाबा काही लोकांचा तुम्हाला दबाव वगैरे आलाय का? नाही, आतापर्यंत तर नाही कोणाचा आला. कारण प्रत्येक जण येणार जवळचीच माणसं, आणि शेवटी गावाकडलं आहे तिथं. त्यामुळं पंढरपुरातले लोक असे नाहीत बाबा हे करता आले फेमस व्हायला लागले त्याला उगाच चिरडायची, ह्या मानसिकतेतली एक पण नाही पंढरपुरातलं. कोणीच तुम्हाला दिलं नाही ना, अजिबात नाही. एकदम प्रेमाने सगळं सगळं चालू. आता सोशल मीडियावर एक तुमची रील पाहिली, 90च्या गाण्यावरती तुम्ही बनवली होती, भरपूर व्हायरल झाली आणि मला पण आवडली. काय भविष्यात हिरो बिरो व्हायचा प्लॅन आहे? नाही, मला ती वाटली. मला म्हणजे एका मित्रानं, काय आमच्या इथले एक मित्र आहे रील स्टार, त्यानं सांगितलं बाबा तुला 90चा लोक लय जोरात दिसेल, तू करून तर बघ एकदा. मी म्हणजे जशी दाढी ठेवायला चालू केली ना, कोरलेले वेळा पण कधीच काढले नव्हते. मग त्यावेळेस काढलेले बुलसाट दिसायला लागला. यायला म्हणलं आता चला केलाय त्याने गेटअप तर केलाय म्हणलं, मग केली रील. पंढरपूर दाखवलं पण आम्ही थोड्याफार गोष्टीने त्यात वर्ल्ड मधलं. मग ते माणसांचं फोन पण बरेचसे झाले, व्हायरल झाल्यामुळं लोकांनी फोन केलं, काय तुला पंढरपूर चांगलं प्रसिद्ध केलं, जमते. पण आपल्याला हॉटेल लय महत्वाचं आहे. उगाच ती बाकीसारखं डायलॉग मारत पिक्चर मध्ये काय कामाला नाही जायचं आपल्याला. आपलं हाय आपलं बार काय आवड आहे का त्यातली? नाही, अजिबात नाही. मग अचानकच मित्र म्हणले, मित्र म्हणले, केलं, जुळलं. पण मग ते आता त्यांनी ते कंटेनर ठेवलाय बाबा, चांगलं ते 15 दिवसात एक 90चा व्हिडिओ काढणे. आता पुढे प्लॅन आहे का? 100% चालू. दुसरी जर एखादी ऑफर आली एखादी चांगली, तर मग देवा देखा आल्या. आता इथपर्यंत आल्या, इथनं मोर कुठं जाते काय माहिती. चान्स घेता 100%. आणि रील्स येतील का आम्हाला बघायला? काय विषय 100% असणार. 90च्या रील्स चालूच राहणार. आता सध्या तुमच्या हॉटेलचे किती शाखा? आता सध्या एकच आहे चालूला. मी त्या मानसिकतेत होतो की बाबा द्यायच्याच नाही त्या शाखा बेका अजिबात. म्हणजे मी माझ्यासोबत जे ट्रोल करत होते त्यांच्या शाखा आहेत ना, मग ते मला वाटत आहे स्वतःचा ब्रँड आहे उगाच असत. पण ती त्यावेळेस विषय वेगळा असतो. आता आपण जरा त्यातल्या त्यात थोडंसं जरा चांगल्या माणसात गेलो चांगलं. आणि एक आहे की संगत चांगली मिळत गेली की माणूस आपोआप बदलत जातो. मला संगत चांगली मिळत गेली, मी पण थोडंफार प्लॅनिंग करत चाललोय. शाखा वाढवणं असेल, हॉटेल मोठं करणं असेल, हाय हॉटेल कुठेतरी मोठ्या जागेवर शिफ्ट करणं असेल, ह्या भविष्यातल्या गोष्टी ती 100% होत जाणार हळूहळू. तुम्हाला काय वाटतंय, शाखा जर तुम्ही वाढवल्या तर तुमचं नाव होईल किंवा आणखीन तुमचा ब्रँड बनल, असं काय वाटतं का तुम्हाला? आता हिथं असताना तर एवढं फुल रिस्पॉन्स आहे, शाखा वाढवली तर मग काही विषयच नाही ना, फुल ट्रेंडला राहणारच. शाखा वाढवायचा प्लॅन आहे म्हणा? हाय, सध्या तरी चालूच झाला. आता 2 गेलेत, अजून एक तिसरी उद्या गेलेत का 2 शाखा? 2 गेलेत. कुठं? जवळपास 40 किलोमीटर एरियातच आहे त्या. एखाद्याला जर तुमची शाखा द्यायची असेल तर त्याचा काय क्रायटेरिया, किती पैसे वगैरे काय, कसा? नाही अजून तर काय नाही, पण बघू आता जानेवारी महिन्यात 100% लिगली शाखा दिल्यात तर दिल्या. म्हणजे नुसतं बोलणं झालंय, ती येतो म्हणले. मग आम्हीच त्यांना तारीख दिली बाबा की 20 जानेवारी नंतर, कारण 18 जानेवारीला आपण एक नवीन सिस्टीम राबवणार आहे. ते तुम्हाला मग म्हणलेलं. मग ते आणली, मग तिथनं मोर जरा ते देताना पण आपली लेवल त्या लेवलनं पाहिजे बाबा. आपण शाखा देतो काय बरं सिस्टीम एकदा लोकांना पण कळू द्या ना. एखाद्याला जर बाबा आपला व्हिडिओ बघून डोक्यात आलं की हॉटेल उलट्याचा वाढायची, आपल्याला शाखा घ्यायची, तर त्यांनाही कळलं पाहिजे ना की तुमची काय सिस्टीम आहे काय नाही. जे आता आणायचं आपलं चाललंय 18 तारखेला, ते आता ह्यात तर रिलीज करून चालणार नाही. ते पुढे होईल. ते 18 तारखेला 100% सगळ्याला बघायला मिळणार आहे. एखादं जर तुमची शाखा घेतोय तर त्याला तुम्ही काय काय सुविधा देणार?
मला तर वाटते की बाबा कमी पैशात शाखा चालवायला पाहिजे, साधारणतः एकदम कमीत कमी बजेटमध्ये. रेट हा, आणि जसं आपले नाही शाखा जर समजा तुमच्याकडून कोणाला घ्यायचे, तुम्ही काय सुविधा देणार त्याला? मसाला देणार, जे रेग्युलर सारखं मसाला, आणि त्याला पूर्णपणे प्राधान्य. माझ्या डोक्यात एकच येते की मी आता ती म्हणजे नाही करणार, पण मला वाटते की आता समजा एखाद्या मित्रांनी शाखा घेतली, तुम्ही शाखा घेतली, थोडक्यात तुम्ही शाखा कुठल्या बेसवर घेता, नाव चांगलं आहे आपण चालवू, पण त्याला ती कोत पण पाहिजे त्याच्यात ती चालवण्याची, आणि माझ्याकडे पण ती काला पाहिजे. त्याचे जर नाही चालले तर त्याचं आपण समजा 3-4 लाख रुपये घेतोय ना, 6 महिन्यात जर ती फास्ट घ्यायच्या कंडिशनला गेलं तर आपण ती 4 लाखाचं बँके व्याजानं माघारी त्याला पैसे देणे, ही कंडिशन शाखा देणाऱ्याची पाहिजे माझ्या मते. आता तुम्ही नुसतं पैशापुरती शाखा देणार, पुन्हा तुम्ही गाबाळ गुंडाळून हे तुझी चालवणं तर घालाय म्हणल्यावर पुन्हा काय. पण ती म्हणजे सध्या ही ट्रेंड चालू आहे बाबा, शाखा चालू आहे, त्या नाव चांगलं आहे, ती येणार, नाव चांगल्याला घेऊ, महिनाभर चालेल, पुन्हा त्याच्याकडनं काहीतरी चुकी होतील किंवा त्या शाखा देणाऱ्या माणसाकडनं चुकी होतील. समजा माझ्याकडनं चूक झाली काहीतरी, ती डब घ्यायला गेल्यावर म्हणजे मला जे अनुभव आलाय, मी एखाद्या हॉटेलमध्ये राबून मला फुल ना फुलाय पकडे, रुपये हातात नाही देताना 1 वर्ष बाजूला काढले, तसं त्यानं शाखा घ्यायची, नाव द्यायचं, 2-4 लाख रुपये गुतवायचं, 10-1 लाख रुपये गुतवायचं, एवढं मोठं करायचं, नाहीच चालणं झालं पुन्हा बॅड रिव्ह्यू येत काय, ती डब घ्यायला चाललं तर त्या शाखा देणार, म्हणजे मी शाखा देतोय ना, माझ्यात कुवत पाहिजे बाबा, त्याने जेवढा पैसा गुतवला तेवढ्यातून जर त्याला वर काढायला पाहिजे. नाही वरती आता आलं तर त्याला मी माझ्या जवळचं पैसे जेवढं घेतल्यानं तेवढं हायच रिटर्न द्यायला पाहिजे. किती महिन्याचा क्रायटेरिया पाहिजे तरी? समजा मी शाखा घेतोय तुमच्याकडून, एक 6-7 महिने मी चालवायचा खूप प्रयत्न केला, पण शाखा तुमची चाललीच नाही. कमीत कमी वर्षाचा जरी बॉन्ड असतो माझ्या तर मते, पण 1 वर्षामध्ये नाही चालली तर पैसे रिटर्नच द्यायला पाहिजे. मग त्याने काय करायचं त्या पोरांना? आता मी पहिल्यांदा शाखा चांगली, तुमचं नाव चांगलं आहे, सगळं बरोबर आहे, पण जो चालवणार आहे त्याची मानसिकताच नाही बाबा चांगली, की मला त्याला एक्सपिरियन्स नाही हॉटेल चालवायचा, कसं काय करायचं, कस्टमर येते, सर्व्हिस चांगली द्यायची नाही, क्वालिटीकडे लक्ष द्यायचं नाही. समजा तुम्ही दिली मला शाखा, पण माझ्या हॉटेलमध्ये लक्षच नाही, पण ती हॉटेल चालणार कसं काय? मग त्यात शाखा देणाराची पण काय चुकी नाही. मग ती तसं नाही ना, मी आता शाखा देतोय, माझ्यापाशी रोज 4-5 माणसं दिली, म्हणजे माझ्या मते मला ओळखायला पाहिजे माणूस काय लेवलचा आहे. हा, म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही शाखा देणार आहे ना, त्यावेळेस तुम्ही, मला असं वाटतं की अशा व्यक्तीला द्या की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही दिसताय की बाबा त्याच्यात कष्ट करण्याची ताकद आहे. जसं मी माझ्या व्यवसायामध्ये राबून एवढा मोठा ब्रँड बनवलाय, त्या व्यक्तीने पण तेवढं राबायची क्षमता असली पाहिजे तरच शाखा दिली पाहिजे. नाहीतर काय फायदा नाही. कारण तुम्ही तुमचा ब्रँड कसा बनवलाय, कष्टातून, तुम्हाला कोणी ओळखत होतं, आज तुम्ही शाखा देताय का, तर तुमचा ब्रँड झालाय आज म्हणून लोक येतात. तुम्ही जेव्हा शाखा द्यायची तेव्हा तुमच्यासारखेच कष्ट करणाऱ्या व्यक्तीला दिली पाहिजे, मग शाखा चालणार. तेवढे तशा व्यक्तीला देऊन परत जर शाखा नाही चालली वर्षभर, तर मग तुम्ही जे बोलताय की बाबा त्याला पैसे रिटर्न दिले पाहिजे, तर तसं केलं तरी पण काय. कारण मला लय अनुभव आला त्या गोष्टीतला, 0 वर येणारच पोरग पाहिजे. उगू तुमच्याकडे 10-20 लाख रुपये शिल्लक आहे, तर उगूच तुम्हाला काहीतरी साईड बिझनेस करायचा म्हणून नाव हे जर चालवायचं, गाड्यांची जेवर करायचं, तसले भानगड नाही. खरंच कोत पाहिजे त्याच्यात आपल्यासारखे. किती जरी माझा आता हॉटेलमध्ये चालते जबरदस्त, तरी पण माझं राहणं साधच आहे. मग आता तुम्ही आज सांगितले म्हणून चांगल्या कापड पाहिले ना, मी म्हणजे कसं म्हणायचं गेलं तर मी फूड ब्लॉगिंग केली, मी ज्यांना बोलवणार आहे त्यांच्या हॉटेलला ऑलरेडी जाऊन आलोय. ह्यांना मी असं पाहिलंय की स्वतः एकदम मळके कपडे, कुकमध्ये म्हणजे किचनमध्ये काम चालू आहे, त्यांचं सगळं एकदम प्रामाणिकपणे कष्ट केलेला माणूस आहे. म्हणजे मी काही जास्त प्रशंसा करत नाही, पण जे पाहिलंय तेच सांगतोय. तर सर, कधी असं झालंय का एखाद्या कस्टमर सोबत लय वाद झालाय हॉटेलमध्ये? नाही, वादाचा शेवट तिथं आपण मोरच्या माणसाची चुकी असो नाही तर आपली असो, सॉरी हा शब्द लय महत्वाचा आहे. त्यात तोंडात साखर असणं, 10 वेळा हातापाया पडणे, आपल्याला कस्टमर टिकवायचं, एकामुळे 100 माणसांसमोर बदनामी करण्यात माझ्या नाही. चुकले बाबा, आमचं बिल नका देऊ, आमचं चुकलं, बिल सुद्धा नसते त्या टायमाला, आमची चुकी झाली बाबा, जेवण दिलं किंवा तुम्ही आला आमच्याकडे गैरसोय झाली, त्या एका माणसाला एक अर्धा तास घालवण्यात 100 माणसं आपली आतुरता करत बसलेली असते, वाट बघत बसली. म्हणजे तुमच्या तिथं जर कालवा होतोय तर बाकीचे जेवणारे लोक मग बघत बसणार ना, त्या लोकांना वाटणार की राव काहीतरी. मग तेच त्याच्यावर एक किस्सा कधी होतंय का, इलेक्शन मधलाच किस्सा आहे. इलेक्शन मध्ये असं झालं की आपल्यापाशी बैठक व्यवस्था झालं 150 लोकांचे, वेटिंगला एक 50-60 लोक बसू शकते, म्हणजे 200 लोक प्रॉपर हॉटेलमध्ये थांबू शकते. इलेक्शन पिरियडमध्ये 400 ते 450 लोक वन टाइम बसलेली. कुठं बघ, त्या बैलगाडीत माणसंच, गेट पशी माणसंच, काउंटरच्या त्या सोफ्या शेटवर माणसंच, किचनमध्ये पण माणसंच हाताने घेऊन. मग त्यात थोडंसं ड्रिंक केलेले ग्रुप होता, ती ग्रुप आला, ती म्हणला जेवण नाही, 1 तास लागेल दादा. कधीच मी कोणाला 1 तास लागेल म्हणत नाही त्या पिरियड. मग त्यांची ऐकायची मानसिकता नव्हती, थांबली.
अर्धा तास त्याने पण आधी मोबाईल काढला शूट करायला चालू केलं. कुठे हिथं कुणीही येऊ नका, ही नुसतं रील पुरतं व्हायरल एवढ्या गर्दीचे ह्याला मॅनेजमेंट जुळत नाही तर कुणीही येऊ नका. मे बी आपला हात जोडलं त्यात, कारण ती पुढला माणूस ड्रिंक केलेला आहे, ती उगाच काहीतरी वाढव बोलण्यापेक्षा बघणारे लोक ती एकटा व्हिडिओ काढतात तर 200 माणसं कुसबुस होती. त्या माणसाने शेवटी मला शिवगाळी केली तरी पण मी आपला हात जोडून बोलले नाही, हॉटेलच्या बाहेर कसं तर काढलं. माघारून जेवढी माणसं बसली तेवढ्या माणसांना टेबल पूर्ण बघत गेलं. प्रत्येक माणसाने हातात देऊन सांगितलं, उलट्याला का तुझ्या एवढा संयमी माणूस कुणी बघितलं, कुठं बघितलं नाही म्हणले. ही कमवलं ना आपण. एका माणसामुळे जर 100 माणसं आपल्याला नावाजत असली, त्या माणसाची तीच माणसाची चुकी असते, पण आपल्याला तिथून त्या माणसाला बाजूला काढायला काय गेलं. ती गोष्ट केली, त्यात एवढं भारी वाटलं ना मला. माझा पूर्ण ती शिव्या खाल्ल्याला मानसिकताच गेली माझी माणसं एवढी प्रेमानं बोलायला लागली. काहीच वाटलं नाही त्या पिरियडला. ते बी माणूस आणि ती गोष्ट 1 तास माणूस बाहेर थांबून रिटर्न हॉटेलमध्ये आला, पुन्हा त्याला जेवण दिलं, ती पुन्हा स्वारी म्हणला, त्यानं फोटो काढला आणि पुन्हा मला स्टोरी मेन्शन मारली त्याने. लय शांत. संयम लय महत्वाचा ह्याच्यात. कितीही गर्दी कितीही चिडचिड होऊ द्या, मालकाचं डोकं तळ्यावर राहिलं आणि 100% गिऱ्हाईक तळ्यावर राहते. एखादा नवीन व्यक्तीला हॉटेल सुरू करायचं असेल तर तुमचा काय सल्ला आहे बरं? काय, एक तर पहिल्यांदा स्वतः शिकणं गरजेचं आहे. उगाच करायचं म्हणून 1-2 जण तयार व्हायचं, पार्टनरशिपमध्ये करायचं. मी करून बघितलंय सगळं. काय नाही, जिगरी म्हणणारे उडून जाते जवळ थांबून. त्यामुळे काय नाही, जिगरीन स्वतः शिकणे म्हणजे काय स्वतः आधी मालकाला काय आलं पाहिजे? सगळं झालं पाहिजे. भांडी धुण्यापासून, फ्राय पॅन पासून, रोटी मारण्यापासून, खोबरं कटिंग, कांदा कटिंग, सगळं. मी माझे त्यातले रील पुरतेच मी काम करत नाही, कंटिन्यू. भांड्याला बाय कमी पडली की तिथं मालक उतरला पाहिजे. रिअलिटी आहे. माणसांच्या समोर मी भांडी धुतली, ती धंदा करायला मला पैसे कमवायचा, माझा ब्रँड मोठा करायचा आहे. आणि तुम्ही माणसा प्रेमात तवाच पडता, तुमची रिअलिटी दाखवता त्या टायमाला. उगं ठोकळं गाड्यात घालून रील मध्ये वारडून तुम्ही प्रेमात पडत नसता माणसांच्या. माणसाला रिअलिटी पाहिजे, जो तुम्ही रील मध्ये ना तीच रिअल मध्ये पाहिजे. उगं नसतं मग ती माझ्या नाही, एकदा येणार माणूस पुन्हा येणार नाही. पण माणसं पुन्हा उलट्याला बघायला असल्या गारव्यात येते, ती म्हणजे आपल्यात क्वालिटी म्हणून येते. तुमच्या मते की हॉटेल जर चालवायचं असेल, स्वतःला सगळ्या गोष्टी प्रॉपर येणे, लाज नसणारा माणूस हॉटेल म्हणजे माझ्या मते, मी ज्याला शाखा देतोय त्या माणसाला लाज ही नसली पाहिजे. पेट्रोल जर संपलं तर चौकातनं गाडी ढकलत जाणारा माणूस मी आज सध्या सुद्धा. भले माझ्याकडे किती मोठी गाडी असू द्या, माझ्याकडे प्लॅटिना जायचं चालवला, मोठी काय गाडी नाही, पण एवढ्या मोठ्या हॉटेलचा मला काहीतरी अर्धा किलोमीटर गाडी ढकलायला लाज वाटत नाही मला. ही लाज नसलेला माणूस म्हणजे उलटे, तीच माणसं आहे प्रेमात पडला. आता जेवढ्या माणसाने उचलून धरले ना, ते त्या स्वभावामुळेच पडले. रिअलिटी जरी स्टार झालो तरी लेवलला जा, जमिनीवर. असं काय आम्हाला हेलिकॉप्टर मध्ये नाही ना अजून बाकीच्या सारखं. सगळ्यांनी 4 व्हीलर घेतल्यात, तुमचा काय प्लॅन आहे का 4 व्हीलर घ्यायचा? आता सध्या तरी नाही, पण बघू भविष्यात. सगळ्यांच्या बरोबरीत जायचं म्हणलं मानसिकता त्या हिशोबाने ठेवायला लागते. कोणी चित्ता घेतलाय, कोणी हत्ती, डायनासोर, गरुड. आपण आता पंढरपुरातला हलगट आणू आपण. हलगट आणायचं, हा, हाल्याच घेऊन येऊ. कारण पंढरपुरातल्या मशीले टॉप आहे त्या. पंढरपुरातले हाले बिल्ले लय रे गेल. मग ते आता पंढरपुरातला आपण म्हणलं युनिक ओळखू आलं पाहिजे ना, मग आपला हलगट हाल्या जाणायचं, मशी हाल्या. पण त्याला टायमिंग आहे अजून तर प्रॉपर नाही. म्हणजे एखाद्या हॉटेल मालकाकडे 4 व्हीलर असणं का गरजेचं आहे तुम्हाला, असं काय वाटतंय का? ट्रेननुसार असणं गरजेचं आहे. आता मला समजा ट्रेननुसार, किंवा समजा आता तुम्ही सांगितलं की तुम्ही हॉटेल जलपरीचे मालक आपले रविदादा, त्यांच्याकडे 2 व्हीलर वरती गेला होता, म्हणजे असं कधी वाटतं की बाबा आपल्याकडे बाकीच्यांकडे सगळ्यांकडे 4 व्हीलर आहेत आणि आपल्याकडे 2 व्हीलरच आहे, तर आपल्याला थोडं कुठंतरी कमीपणा वाटतो? काय कमीपणा, मी कमीपणा वाटत असतं मग भाड्यानं करून गेलो असतो ना गाडी. नाही, 2 व्हीलर आपली रिअलिटी काय आहे त्यांना पण दिसते, त्यांनाही माहित आहे रिअलिटी उलट्या काय आहे. जी रीलमध्ये तीच रिअलमध्ये, आणि जसं इथं बोलतोय तसंच सगळ्यांसोबत पण बोलतोय, त्यामुळे त्यांनाही माहित आहे 2 व्हीलर तर 2 व्हीलर पण असणं गरजेचं आहे. तर लई गरजेचं आहे. तुम्ही ट्रेनलाच थांबू शकत नाही, तुम्ही जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत. तुम्हाला दाखवायसाठी तर जो देखेगा वो बेकेगा, मग तुम्ही काय बी दाखवलं की तुमचं 100% सक्सेस आहे. पण आता माणसं पण शहाणी झाली ती, तुम्ही दाखवता तसंच असायला पण पाहिजे. बरोबर. तुम्ही नुसते बेंटेक्स दाखवून पुन्हा जवळ आल्यावर कळतं लोकांना बाबा नाही काय. असं आहे का कोणी की गळ्यामध्ये घातलंय किंवा काय? आता बरेच मी बघतोय, कोणाचं नाव नाही आपण घेणार, पण गळ्यात वगैरे आहे सगळ्यांच्या. मी वगैरे वाले आहेत. नाही, मी ज्यांना भेटायला गेलो त्यांच्यापासून ओरिजिनल वाटले बाबा मला आतापर्यंत. काय असतील बाबा, आपल्याला तर काय एवढं नाही जास्त नॉलेज त्यातलं. आपण कधी सोन्याची अंगठी घेतली नाही, त्यामुळे त्याचं काय एवढं नाही आपल्याला नॉलेज. त्यामुळे माहितीच नाही. भविष्यात आपण 4 व्हीलर घेणार गरजेचं गरजेचं आहे. अजून तर काय नाही वाटत, पण बघू हळूहळू. आता आपलं हॉटेल मी पाहिलंय,
छोटंसं हॉटेल आहे. आता जे हॉटेल ज्या जागेवर आहे ती स्वतःची जागा आहे का भाड्याने? आजपर्यंत भाड्यानंच होती, पण दिवाळीत जागा झाली प्रॉपर आपल्या नावावर. ही जागा जी आहे ती हा आपल्या हा नावाची. हा जागा किती आता जागा आहे ती? 5 गुंठ आहे. 5 गुंठे. आता भविष्यात सपोज मी पाहिले हॉटेल छोटंसं आहे, त्याला काय बनवायचं वगैरे, आता बरेचसे हॉटेल नाही, बनवावं लागणार लय तरी मोठं कधी काय बनवावं. फ्युचर मध्ये कसा प्लॅन, पुढल्या दिवाळीपर्यंतच, लय दिवस नाही. कसं बनवायचं टॉप? टॉप म्हणजे एवढं पण टॉप नाही, पण तिथं आल्यावर माणूस हल्लाच नाही पाहिजे. म्हणजे आपण तिथं पण नाही, बघू अजून आहेत प्लॅनिंग. कसं होतं, स्वप्न सांगितलं पण कुठं थांबते ती स्वप्न, त्यामुळे सांगणं पण चुकीचं आहे. म्हणजे कुठं दुसरीकडे वगैरे हायवेला हा 100% हायवेला तर जाणं गरजेचंच आहे, कारण तिथं कसं आहे, होय ट्रेंड केलाय त्याच जागेवर केलाय, पण पंढरपुरात सिटीत जी मजा येईल ना ती इकडे. इथं जेवढी जत्रा भरते ना सिटीत, ती ज्याला जामिकच होणार. सिग्नल बसवायला लागला हाटलीच्या मोहर, इकडे थांबा तिकडे थांबा, एवढी गर्दी होईल पुन्हा. खूप चांगलं वाटलं तुम्हाला बोलून. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपल्याला ज्या लोकांनी फॉलो केलंय, मला सबस्क्राईब केलंय, त्यांच्यासाठी काय मेसेज? म्हणजे तुमच्यासाठी म्हणताय, माझ्यासाठी नाही म्हणताय? आपल्या दोघांचे जे व्यवसाय, फॉलोअर्स आहेत त्यांना व्यवसाय चालू करायचा, तर काय एखादा मेसेज, संदेश चांगला देऊ शकतो? काय करायला पाहिजे, उद्योजकच होणं गरजेचं आहे. नोकरी करणं गरजेचं आहे. म्हणजे मला हे सांगायचं की जे आपले फॉलोअर्स आहेत, सबस्क्राईबर, हा. त्यांना एक सल्ला म्हणून तुमच्याकडून, नोकरी करायला पाहिजे का व्यवसाय? काय बी करायला, ज्याला जे जमते ती त्यांनी करायला पाहिजे. व्यवसाय प्रत्येकाला पण जमत नसतो माझ्या तर मते. आता आम्ही 3 जण भाऊ आहे, एक जण रीलमध्ये बोलत नाही, ओरडणारा मीच आहे, बनवणारा मीच आहे. त्यामुळं माझ्या तर मते छोटा होईना पण बारका तरी ब्रँड आपलं, भले वडापावचा गाडा स्वतःचा करायला पाहिजे. बिझनेस स्वतःचा शाखा घ्या, शाखा घेतल्यावर पण फायदा आहे, पण त्यातले तर स्वतःच्या असल्यावर जी मजा असते ना, भले मग सायकल असेल स्वतःची, लोकांच्या R15 वर फिरण्यापेक्षा स्वतःच्या सायकलीवर जी मजा येते, लोकांच्या R15 वर मजा नसते. ती दिसायला फक्त दिसती, पण आपलं ते आपलं असतं शेवटी. धन्यवाद सर, तुम्हाला बोलून खूप छान वाटलं.